तर मग वजन कमी करायचं असेल ना, तर हा आपला हेल्दी असा नाश्ता आपण करणार आहोत. इथे 2 वाटी नाचणी आणि 1 वाटी मूग घेतले. 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतल्यानंतर थोडं-थोडं मिक्सरमध्ये पाणी घेऊन फिरवून घेऊया. रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. त्यासाठी ते मी भांड्यामध्ये सगळं पीठ तयार करून घेतले. ते काढलेलं आहे आणि त्यात कांदा टाकलेला आहे, जेणेकरून पीठ लवकर येतं. आणि थंडीमध्ये जर पीठ लवकर येण्यासाठी हा पर्याय उत्तम. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं असं हे पीठ तयार छान झालेलं आहे. आणि सकाळी आता त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून छानपैकी आपल्याला नाचणी आणि मुगाचे डोसे तयार होतील. एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. या नाश्त्यामुळे आपलं वजन तर कमी होतंच आणि चव पण छान येते. आणि नाचणी ही थंडीमध्ये अत्यंत उपयोगी आहे. खूप असा हेल्दी असा नाश्त्याचा पर्याय आहे. आणि मी इथं ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करा. थँक्स फॉर द वॉच.